आजच्या मॉडर्न काळामध्ये की जिथे प्रकृती संवर्धनाच्या नावाखाली फक्त झाडे लावा झाडे जगवा असे म्हणले जाते, हीच प्रकृती संवर्धनाची संकल्पना पूर्वीच्या काळी कशी होती माहीत आहे का तुम्हाला? तर चला जाणून घेऊया आजच्या या ब्लॉगमधून. नमस्कार मंडळी, मी तुमचा मावळ मुलख्या म्हणजेच रवी बोराडे. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण देवराईबद्दल काही विशेष माहिती जाणून घेणार आहोत. अश्मयुगात जेव्हा माणूस एकोप्याने राहू लागला व आदिम संस्कृतीचा उदय होऊ लागला, तेव्हाच आदिमानवाने त्याच्या निरागस मानाने प्रकृती संवर्धनाचा विचार केला होता. तेव्हा तो निवाऱ्यासाठी घरे बांधू लागला, शेती करू लागला, एकूणच प्राकृतिक घटकांचा उपयोग करून घेऊ लागला. तेव्हा त्याच्या असे लक्षात आले की आपल्या हस्तक्षेपामुळे प्रकृतीच्या मूळ घटकांमध्ये बदल होत आहे, मूळ स्वरूप बदलले जात आहे. त्यामुळे याच निसर्गाप्रतीच्या आदराच्या भावनेतून त्याने अनेक चालीरीती ह्या निसर्गाच्या संवर्धनासाठी पाडल्या, ज्यामध्ये टोटम पद्धत, जंगलातील कीस्टोन पेसिन्सचे संरक्षण, जंगलातील अनेक वनस्पती व प्राणी यांच्या प्रजनन काळात त्यांचे संरक्षण व यापैकीच आणखी एक व अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असणारी, जिला आज तुम्ही आम्ही अनेक जण देवराई म्हणून ओळखतो. देवराई म्हणजे काय? साधारणपणे देवाच्या नावाने राखले जाणारे जंगल, की जिथे तेथील स्थानिक लोकांनी ते जंगल पवित्र मानून संवर्धन केलेलं असतं, की जिथे मानवाने कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करायचा नसतो. या देवराया महाराष्ट्रातील पश्चिम घाट, कोकण तसेच भारतातील इतर ईशान्य राज्ये जसे की राजस्थान मधील अरवली पर्वतरांगांचा भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड मधील बस्तर, झारखंड या राज्यांमध्ये आढळतात. देवराया फक्त भारतातच नव्हे तर जगातील इतर देशांमध्येही संरक्षित केलेल्या आहेत. जसे की आपण पाहिले, आदिमानवाने प्रकृतीच्या मूळ स्वरूपाला जपण्यासाठी अनेक चालीरूढी पाडल्या, कारण त्याने आधीपासूनच निसर्गाचे खूप जवळून सूक्ष्म निरीक्षण केले, त्याला समजून घेतले आणि जो निसर्ग आपल्याला पोसतो, संगोपन करतो, जपतो, संरक्षण देतो, त्याचा फक्त आपल्या गरजा भागवण्यासाठी उपभोग घ्यायचा नाही, तर त्याचे जतन सुद्धा करायचे आहे. या जबाबदारीच्या भावनेतूनच अनेक चालीरूढींच्या रूपात आदिवासी माणसाने निसर्गच आपल्या संस्कृतीत रुजवला. देवराई म्हणजेच महाराष्ट्रातील पश्चिम आदिवासी भागातील मावळी भाषेमध्ये बन म्हणून ओळखला जातो. हाच बन मला कुठल्याही पुस्तकामधून किंवा सिनेमामधून नाही कळाला, तर आम्ही लहानपणापासून आमच्या वाडवडिलांसोबत बनामध्ये देवाचे दर्शन घ्यायला येतो. आणि जेव्हा मी या बनामध्ये देवाचे दर्शन घ्यायला येतो ना, तेव्हा मी एक स्पिरिच्युअल एनर्जी अनुभवतो. आणि तेव्हा मला जाणवतं का हा बन हा फक्त झाडांचा समूह नाहीये, तर मानवाचे निसर्गाप्रती असलेल्या अतूट प्रेमाची जिवंत साक्ष आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या महाराष्ट्रातील सह्याद्री पश्चिम घाट जगातील 36 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट पैकी एक सर्वात श्रीमंत बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आहे, की ज्यामध्ये 1000हून अधिक इंडिजिनस वृक्षांच्या प्रजाती, 130हून अधिक प्राणी, 500 पक्ष्यांच्या प्रजाती, 200 सरपटणाऱ्या प्राण्यांच्या प्रजाती, 180 उभयचर आढळणारे श्रीमंत जैवविविधता असणारा भाग आहे. 1992 साली रिओ द जेनेरिओ ब्राझील या ठिकाणी रिओ अर्थ समिट ही सभा झाली. ही या काळातील सर्वात मोठी एन्व्हायरमेंटल कॉन्फरन्स झाली, की ज्यामध्ये 178 देश सहभागी झाले. त्यामध्ये प्रकृतीसाठी अनेक उपाययोजना केल्या. जेव्हा जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे असे माणसाला दिसून यायला लागले, झूलॉजिकल पार्क, वाईल्ड लाईफ सँच्युरी, बॉटॅनिकल गार्डन अशा प्रकारचे उपाय अस्तित्वात आले व अनेक इंडेंजर आणि इंडिजिनस स्पीसीसला जपण्यासाठी आणि त्यांचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी बायोलॉजिकल हॉटस्पॉट यासारख्या संकल्पना अस्तित्वात आल्या. तुम्हाला माहित आहे का, ज्या काळामध्ये प्रकृती बायोडायव्हर्सिटी तिच्या उच्चतम स्तरावरती होती, त्या काळात आदिवासी संस्कृतीमध्ये बन देवराई सारख्या संकल्पना होत्या, की ज्यामध्ये प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या, सूक्ष्मजीवांच्या अन्न साखळ्या, प्रजनन साखळ्या अशी गुंतागुंतीची इकोसिस्टीम असल्यामुळे आणि कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे इथले बायोडायव्हर्सिटी रेग्युलेशन चालूच असते. याच देवरायांमध्ये कुठल्याही प्रकारचे हात लागवडीचे वृक्ष नसून येथेच उत्क्रांती झालेल्या इंडिजिनस स्पीसीज आढळतात. त्यामध्येच एखाद्या ठिकाणी तेथील मूळ वने कशी असतील आणि ती कितपत वाढू शकतात याचा उत्तम नमुना आजही आपल्याला देवरायांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो. आपली रायवाड त्याची नावं पूर्वीपासून त्यांना काही करपाचं झाड म्हणते, काही करंबूचं झाड म्हणते, काही कोंबळीचं झाड, काही रायमेटाचं, सादड आपली त्याला आयना म्हणते, जांभळीचं झाड आपली रायवाड जांभूळ,
आसावला असतो, मळवा असतो, अशी बरीचशी अनेक झाडं म्हणजे आहेत. म्हणजे ही पारंपरिक आपल्या भागातली झाडं, पहिल्यापासून आपल्या भागात अशी लागवडीची नाही. नाही, लागवडीची नाही. आणि लागवडीची जरी झाडं लावली ती जगत नाही, पण आपली जी जागा आहे ना, झाडं आपोआप जगले जातात. आपल्या तिला काही पाण्याची गरज लागत नाही. हम्म. आणि हे वाडवडिलांपासून आहे का? हा पूर्वीपासूनच हे आहे, वाडवडिलांपासून. ह्या देवराया ज्या देवांच्या नावाने राखल्या जातात ती आदिवासींची कुलदैवत म्हणजेच निसर्गाचे प्रतीकेच असतात. जसे की वरसुबाई म्हणजे कोणतीही व्यक्ती नसून वर्षाचे झाड आहे. दुर्गुबाई म्हणजेच उंच कडा गडदेवता. गडदुबाई म्हणजे डोंगरात असणारी गुहा. किसून असलेले वृक्ष किंवा प्राणी म्हणजेच उंबर, वाघ, घोरपड असे दैवते असतात. आज आधुनिक जगात आपण प्रकृती संवर्धनाचे नारे लावत आहोत, पण आपण खरंच प्रकृतीचे रक्षण करत आहोत की भक्षण करत आहोत, हाच खूप मोठा प्रश्न आहे. कारण आपण पाहत आहोत झारिया कोलफिल्ड्स, बोक्रो स्टील प्लांट झारखंड, पॉस्को प्लांट ओडिसा, कोल मायनिंग हसदेव छत्तीसगड, नर्मदा व्हॅली प्रोजेक्ट, सरदार सरोवर डॅम या विकास प्रकल्पांच्या नावाखाली जमिनी मोठ्या प्रमाणात हस्तगत केल्या जात आहे आणि वृक्षांची बेसुमार तोड केली जाते, की जी शासनाच्या शाश्वत विकास या संकल्पनेला पूर्णपणे व्यर्थ ठरवतात. हसदेव सारख्या मोठमोठ्या वनांची त्यांच्या मूळ अधिवासावरून तोड करून तशी वने इतर ठिकाणी तयार होतील अशी कल्पना शासनाद्वारे दिली जाते. ही कल्पना किती अनैसर्गिक आणि अवैज्ञानिक वाटते, नाही का? एखादी इंडिजिनस स्पीसीज तयार व्हायला किंवा आदिवासी असणारे वने तयार व्हायला प्रकृतीच लाखो वर्ष घेते आणि हे नुकसान आपल्या 7 पिढ्यांना सुद्धा भरून काढता येणार नाही. 1997 मध्ये अमेरिकन इकोलॉजिकल इकॉनॉमिस्ट असणारे रॉबर्ट कॉन्स्टांजा या शास्त्रज्ञांनी वर्षभरात इकोसिस्टीम आपल्याला जे काही पुरवते त्याची पैशांच्या स्वरूपात किंमत मांडली. ऑक्सिजन निर्मिती $2 ते $3 ट्रिलियन, स्वच्छ पाणी आणि पाणी पुरवठा $2 ते $4 ट्रिलियन, अन्न निर्मिती $1 ते $3 ट्रिलियन, मृदा निर्मिती आणि सुपीकता $1 ते $2 ट्रिलियन, हवामान नियमन $2 ते $3 ट्रिलियन, असा एकूण $33 ट्रिलियन इतका खर्च दरवर्षी निसर्ग आपल्यावर करतो. मग आपण विचार करू शकतो की मानवजात अजूनही आपलं किती मोठ्या प्रमाणात नुकसान करून घेत आहे. आणि अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात विध्वंस चालू असताना जेव्हा स्थानिक आदिवासी लोक की ज्यांची पूर्ण जीवनशैली निसर्गावर अवलंबून आहे ते अशा कृत्यांना विरोध करतात, तेव्हा त्यांना नक्षलवादी म्हणून गोळ्या झाडल्या जातात आणि मारून टाकले जाते. मग प्रश्न पडतो की निसर्गाच्या संवर्धनाची आणि त्याच्या विध्वंस करत असताना त्याला विरोध करण्याची जबाबदारी फक्त आदिवासींचीच आहे का? माणूस आधुनिकीकरण, विकास, लक्झरियस लाईफच्या मृगजळा मागे लागला आहे. पण खरं लक्झरियस लाईफ काय आहे? शुद्ध हवा, पाणी, सुखाची झोप, आनंदाचा घास हीच पंच इंद्रियांना सुकवणारी जीवनशैली लक्झरियस लाईफ आहे. पण खरं तर आज मनात खंत आहे की ज्या आदिम संस्कृतीने निसर्गाला देव मानून त्याला जपलं, देवराई सारख्या संकल्पनांना जपत निसर्गाचं संवर्धन केलं, त्याच आदिवासी माणसाला शासनात इकोसेन्सिटिव्ह झोन, जैवविविधता संवर्धन याच्या नावाखाली त्यांच्या मूळ आदिवास असणाऱ्या ठिकाणावरून विस्थापित करण्याचा मानस ठेवत आहे. पण खरं तर त्याऐवजी प्रकृती संवर्धन, निसर्गाप्रतीचे प्रेम, आदिवासींचे समाजशास्त्र आणि खरा शाश्वत विकास हे सर्व आधुनिक आधुनिक जगाला जगाला आदिवासी संस्कृतीकडून शिकण्यासारखे आहे.